नमस्कार. दिनांक 6 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे 4 मनोरे आहेत तेथे जावे. केजचे महारुद्रराव देशपांडे यांचे फार मोठे उत्पन्न निजामाने जप्त केले. सारे प्रयत्न थकले तेव्हा ते बीडच्या खडकीकर स्वामींकडे गेले. त्यांनी अक्कलकोटात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते अक्कलकोटास आले. जप्त झालेल्या उत्पन्नाविषयी ते काही विचारणार त्याआधीच महाराज म्हणाले, 4 मनोरे आहेत तेथे जा, म्हणजे शेत सोडून देऊ. देशपांडे चकित झाले. हैदराबादला जाऊन जप्तीचे काम चालवले. जप्ती सहजपणे उठून शेतीवाडी परत मिळाली. महारुद्रराव महाराजांचे भक्त झाले. त्यांची समाधी महाराजांच्या समाधी नजीकच आहे. महारुद्रराव देशपांडे यांचे लौकिक जीवन जेवढे समृद्ध आणि यशस्वी होते तेवढेच आणि तितकेच त्यांचे पारमार्थिक जीवनही समृद्ध आणि यशस्वी झाले. म्हणून त्यांचा पारमार्थिक जीवनाचा वेध इथे घेऊ. महारुद्रराव हे पुण्यवान जीव. दृढनिश्चय आणि सातत्य हे त्या जीवाचे 2 भाऊ आहेत. भक्ती ही त्या जीवाची अनुकूल व सुशील पत्नी आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे त्यांचे 4 मुलगे आणि पंचप्राण या 5 मुली आहेत. संततीच्या गुण अवगुणांवरून जीवाच्या सुसंस्कृतपणाची खात्री पटावी आणि ओळख व्हावी तसेच येथेही होते. एकाग्रता, नम्रता, उदारता आणि शुचिता या जीवाच्या 4 सुना आहेत. यश, धर्म, बल, धन, मान, सन्मान यांसारखी नातवंडे आहेत. पण प्रापंचिक आणि पारमार्थिक योगक्षेम कितीही सुविहित असला तरी अधूनमधून विक्षेप, विघ्ने येणारच. तसेच या जीवालाही निजाम सरकारच्या रूपाने विक्षेप, लय, कषाय इत्यादी विघ्नांनी ग्रासलेच. ती विघ्ने दूर करण्याचा प्रयत्न जीवाने आणि त्याच्या दोन्ही भावांनी म्हणजे दृढनिश्चय व सातत्य यांनी करताच खडकीकर स्वामींच्या रूपाने मार्गदर्शक भेटला व सद्गुरूंची भेट घालून दिली. जीवाला सद्गुरूंशिवाय कोण जास्त ओळखणार? साहजिकच न सांगताच जीवाची समस्या सद्गुरूंनी जाणली. 4 मनोरे आहेत तेथे जा, म्हणजे शेत सोडून देऊ, असे सद्गुरूंनी जीवाला सांगितले. याचा अर्थ जीवाने साधन चतुष्टयाकडे वळावे असा होता. साधन चतुष्टयाचे 4 मनोरे म्हणजे विवेक, वैराग्य, शम, दम आणि मुमुक्षुता होय. जीवाने त्याप्रमाणे करताच त्यांचा योग व क्षेम व्यवस्थित मार्गी लागला व पारमार्थिक जीवनही यशस्वी झाले. या जीवाचे कुलदैवत पांडुरंग म्हणजे भक्तीचा मळाच होय. या भक्तीच्या मळ्यात रमणे हाच परमार्थ, परंतु गुरुसेवा त्याहून वेगळी नाही. देव आणि गुरु एकच हे श्री स्वामींनी पांडुरंगाच्या जागी आपले दर्शन घडवून जीवाला पटवले. त्यामुळे जीव गुरुसेवेत इतका रमला की सलोकता, समीपता, स्वरूपता या ध्यान समाधीच्या अवस्था पार करून तो गुरूंशी केव्हा एकरूप झाला हे त्यालाच कळले नाही. जीवाचे जे सायुज्य पावणे म्हणजे शिवाला समरसून खेव देणे होय. महारुद्रांच्या प्रापंचिक जीवनातील बंधू, पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे हा गोतावळा म्हणजे पारमार्थात जीवाच्या दृष्टीने देहाच्या आतीलच कुटुंब कबिला असतो. त्याला साधन चतुष्टयाने संस्कारित करून अवघाची संसार सुखाचा करावा हे या लीलेतील रहस्य आहे. धन्यवाद.